बसवराव गंगावणे सर यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला, त्यांचे या ठिकाणी आगमन झाले। स्वागत करते। उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावं। कोकण कला व शिक्षण विकास संस्था ही गेल्या 12 वर्षापासून कार्य करत आहे। भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आली आहे। महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी ठेवला होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भविष्यातल्या संधी काय असू शकतील, भविष्यामध्ये आपण काय करू शकतो यावरही चर्चा करणार आहोत। आपण सर्वांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी कोकण संस्थेच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो। प्रशिक्षण आयोजित करतो, वेगवेगळे आरोग्य शिबिर आयोजित करतो, सर्वांचं सहकार्य लाभताना त्यांचा आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान सोहळा आयोजित केला। सगळ्यांचा सन्मान करणं हा एक बहाणा आहे। या दृष्टिकोनातून तुमचा सन्मान करण्यात संस्था एका मोठी नाहीये, तुम्ही जे काम करताय तेच ऑलरेडी सन्मान मिळवून देणारं काम आहे। त्यामुळे सन्मान हा एक टोकन ऑफ अप्रिशिएशन आणि लव्ह आहे की आपण एवढं चांगलं काम करताय आणि हे आपण एका प्रकारे एकत्रित घेऊन कसं चांगल्या प्रकारे करू ह्याच्यासाठी एकत्रित पुन्हा यायला पाहिजे असं मला वाटतं। आज तुमच्यासारख्यांचे सन्मान करण्याचा जो मान मला मिळतोय हा केवढा मोठा, म्हणजे मी त्याचं खरोखरच काही मूल्यमापन करू शकत नाही। म्हणजेच तुम्ही जे काही प्रयत्न करता, तुम्ही जे काही काम करता त्याचं तुम्हाला खरोखरच फळ मिळतं आणि ते फळ आता कुबल सरांनी तुम्हाला इथं दाखवलेलं पण आहे, नुसतं असं सांगितलं पण नाही। आज राष्ट्रीय लेवलला आज जाणं ही संस्था इतकं काही सोपं काम नाही आहे ना, खरोखर तुमच्या कामाचं कौतुक आहे। तर आज या ठिकाणी मला तुम्ही इथं बोलवलात, मी खरोखर कोकण संस्थेचं मी आभार व्यक्त करतो। माझे 2 शब्द मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी केला, या सन्मानासाठी सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल कोकण संस्थेच्या वतीनं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आजचा हा ग्रामविकास चर्चेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो। धन्यवाद। ट्रेनिंग सेंटर चालवण्यासाठी 100 खुर्च्या, 50 खुर्च्या, जे काही पाहिजे आणि तिथे व्यासपीठ हे सगळं मी विनामूल्य त्यांना मी देत आहे ट्रेनिंग सेंटर।